माळशिरस तालुक्यातील फळवणी येथे एका वृद्ध महिलेच्या अंत्यविधीवरून स्मशानभूमीच्या जागेचा वाद चिघळल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले। फळवणी तालुका माळशिरस येथील वृद्ध महिला तुळसाबाई पांडुरंग लोहार वय 85 यांचे रविवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले। सकाळी त्यांच्या अंत्यविधीवेळी फळवणी ओढ्यालगत असलेल्या स्मशानभूमीच्या जागेवरून वाद निर्माण झाल्याने गावात मोठा तणाव निर्माण झाला होता। संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी मृतदेह थेट ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणून अंत्यविधीची तयारी सुरू केल्याने एकच खळबळ उडाली। अखेर वेळापूरच्या पोलिसांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर हा वाद निवळला आणि मूळ जागी अंत्यविधी पार पडला। रविवारी सकाळी 6 वाजता समाजातील नागरिकांनी फळवणी ओढ्यालगत असलेल्या पारंपरिक स्मशानभूमीच्या जागेत अंत्यविधीसाठी लागणारे सरपण टाकले। मात्र ही स्मशानभूमी आमच्या वैयक्तिक मालकीच्या जागेत आहे, त्यामुळे येथे अंत्यविधी करू नका अशी भूमिका स्थानिक शेतकरी अवताडे यांनी घेतली। अंत्यविधी करण्यास विरोध झाल्याने नातेवाईक आणि ग्रामस्थ कमालीचे संतप्त झाले। त्यांनी थेट मृतदेह ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर आणून ठेवला व तिथेच सरपण रचून अंत्यविधी करण्याची तयारी सुरू केली। घटनेची माहिती मिळताच वेळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांनी तातडीने पथकासह घटनास्थळी धाव घेतली। कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ग्रामपंचायत व महसूल प्रशासनाला घटनास्थळी पाचारण केले। प्रशासन यावर कायमस्वरूपी मार्ग काढेल असे आश्वासन देत सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे यांनी नातेवाईक व ग्रामस्थांची समजूत काढली। ग्रामपंचायतनं परत 90,000 रुपये रस्त्यासाठी टाकले। एवढं आजपर्यंत तिथं सगळी तिथं अंत्यविधी होत होता आणि आज हे धूळ काढले तिथं आहे। गावात काय परंपरा आहे मला सांगा? वड्याच्या ठिकाणी ही जवळजवळ सगळ्याच गावामध्ये अशीच परंपरा आहे आणि जी कायम आहे, पूर्वापार आहे, चालत आली। हे आपण जे आता अंत्यविधी करूया आणि इमिजिएट ग्रामसभा घेऊया। साहेब स्वतः हजर असतील, ते रिपोर्टिंग करतील गव्हर्नमेंटला, गव्हर्नमेंट त्याप्रमाणे ऍक्शन घेईल। त्यानंतर मृतदेह पुन्हा ओढ्यालगतच्या पूर्ववत ठिकाणी नेऊन शांततेत अंत्यविधी पार पडला। गेली अनेक वर्षे ओढ्यालगत याच जागेवर अंत्यविधी केले जातात। काही वर्षांपूर्वी आलेल्या पूरस्थितीत येथील स्मशानभूमीचे शेड वाहून गेले होते। त्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने यावर कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही। प्रशासनाच्या याच उदासीनतेमुळे आज हा वाद इतका वाढला अशा संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिल्या। अंत्यविधी पार पडल्यानंतर या गंभीर मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी फळवणी ग्रामपंचायतीसमोर तात्काळ विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती। या ग्रामसभेला माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे, वेळापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, पिलीवचे मंडल अधिकारी विजय एकतपुरे, फळवणीचे ग्रामविकास अधिकारी अमर आतार, सरपंच माधुरी सुरवसे, माजी सरपंच सचिन पाटील, सामाजिक कार्यकर्ते ज्योतिराम अवताडे, डॉक्टर HK अवताडे, पोलीस पाटील गणेश अवताडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। पूर्वीच्याच ओढ्यालगतच्या जागेवर स्मशानभूमी कायम ठेवण्यात यावी यासाठी महसूल आणि ग्रामपंचायत प्रशासनाने योग्य ती कागदपत्रे तातडीने सादर करावीत आणि शासकीय मंजुरी मिळवून हा प्रश्न कायमचा निकाली काढावा असे या ग्रामसभेत एकमताने मंजूर झाले।